नमस्कार मंडळी. तर पावसाळ्यातल्या सर्दी खोकल्यावर रामबाण असा उपाय म्हणून आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली, पाववाटी चण्याची डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर कुकरमध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून डाळींना 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. एका साईडला इथे वाटणचीही तयारी करून घेतली आहे. तर 2 शिट्ट्यानंतर डाळी अगदी छान अशा शिजलेल्या आहेत. तर कढई तापायला ठेवून 2 पळी तेल टाकून घेतलं आहे, अर्धा चमचा जिरं आणि तयार करून घेतलेलं वाटण अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर इथे लाल तिखट, काळा मसाला, हळद घेतली आहे. मसाले तुमच्या अंदाजाने टाकून घेतलेत. कढईत चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि अर्धा कप गरम पाणी टाकून वाटण परत तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि त्यानंतर आता इथे शिजवून घेतलेल्या दोनही डाळी टाकून घ्यायच्यात. वरून 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. मस्त अशी ही भाजी 8 ते 10 मिनिट खळखळून उकळू द्यायची आहे. तर अशा प्रकारे पौष्टिक अशी उडदाच्या डाळीची आमटी तयार झाली आहे.